शी इज माय टीममेट डुमरे वैष्णवी. आम्ही बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळेच्या विद्यार्थिनी आहोत. आम्ही क्विखिल फाउंडेशन ह्या एका अँटीव्हायरस कंपनीसोबत जे काय आजकाल सायबर गुन्हे घडत आहे याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम करतो. आम्ही विविध शाळा, कॉलेजेस, सभा या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना किंवा त्या ठिकाणी असलेल्या मॉबला मार्गदर्शन करण्याचं काम करतो की सायबर गुन्हे कसे घडत आहेत, त्यातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे, एखादा गुन्हा झाला तर त्यांना आपण कसं हँडल केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या प्रोजेक्ट थ्रू करत आहोत. तर आजकाल आपल्याला माहितीच आहे की आपले IT फील्ड किती व्याख्यात झाली आहे आणि किती प्रमाणामध्ये ITचा आणि टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. तर आपण सर्वजण मोबाईल फोन आपण यूज करत असतो. तर त्याच्यासाठी आपण जे अँटीव्हायरस यूज करतो तर अँटीव्हायरस प्रोव्हाइड करण्याचं काम आमची ही क्विखिल फाउंडेशन कंपनी करत असते. तर या दृष्टीने आम्ही सर्वांना मार्गदर्शन करतो की कशा प्रकारे आपण मोबाईल फोन्स यूज केले पाहिजे, कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटी आपण अप्लायच केलं पाहिजे. तर पहिला ॲप म्हणजे व्हॉट्सॲपला आपण 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन हे अप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच टू लेअर सिक्युरिटी. त्याच्यामध्ये जर आपण 2 लेअर व्हेरिफिकेशन हे चालू केलं तर आपण त्या ठिकाणी जो पिन टाकतो तो पिन जर आपला इन फ्युचर आपलं व्हॉट्सॲप हॅक झालं तर हॅक झाल्यानंतर तो पिन टाकल्याशिवाय आपलं व्हॉट्सॲप कोणीही हॅक करू शकत नाही. इवन आपल्याला आजकाल OTP फ्रॉड्स हे मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे. तो OTP फ्रॉड्स होतात कसे, तर आपल्याला वेगळ्या प्रकारचे कॉल्स येतात म्हणजे ते कॉल्स आल्यानंतर आपल्याला ते असे सांगतात की आम्ही RBI थ्रू बोलतोय किंवा आम्ही पोलीस स्टेशनमधून बोलतोय ते किंवा आपल्याला ते सांगतात आम्ही सायबर क्राईम थ्रू बोलतोय. तर या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फसवणुकीचे कॉल्स येतात आणि आपल्याला सांगतात तुम्हाला जो OTP तो आम्हाला पाठवा. इवन आपल्याला ते व्हिडिओ कॉलसुद्धा करायला सांगतात. म्हणजेच काय, तर ते आपल्याला म्हणतात आम्हाला तुमची चौकशी करायची तर तुम्ही स्वतःला आयसोलेट करा, म्हणजे एका रूममध्ये तुम्ही या आणि तिथे आम्हाला येऊन आम्ही तुम्हाला जे विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर आपण त्या गोष्टींना बळी पडतो आणि आपण ते व्हिडिओ कॉल रिसीव करतो. तर ते व्हिडिओ कॉल रिसीव केल्यानंतर ते आपल्याला चौकशी करतात. 1-2 तास आपण त्यांच्या निदर्शनात असतो. पण ह्या गोष्टींना आपण बळी पडायचं नाही आहे. तर फोटोमॉर्फिंग आजकाल हे मुलींसोबत खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजेच काय, तर फोटोमॉर्फिंग म्हणजे एखाद्या मुलीचा किंवा सिंगल पोस्ट जो केलेला असतो त्याच्यामध्ये त्या मुलीचा फोटो यूज केला जातो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी यूज करतो आणि त्या मुलांना ब्लॅकमेल करायचं काम. साधारण एक सांगा की तरुण पिढीला तुम्ही काय आव्हान कराल की आज तुम्ही ज्याप्रमाणे आता सांगितलं त्याप्रमाणे तरुण पिढीला काय आव्हान कराल? जर आपण एखादा मोबाईल यूज करतो, एखादा PC आहे, एखादा तर स्ट्रॉंग पासवर्ड यूज करा. एखादी सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी करताना युजफुल राहा की आपण काय करतोय बाबा. ही एक प्लॅटफॉर्म आहे, हा आपण यूज करतोय तर मग हे करताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. व्हॉट्सॲप आहे, इन्स्टा आहे, स्नॅपचॅट आहे. आजकाल तरुण पिढी याच्या खूप आहारी जाते. तर म्हणजे एखादा आपला स्क्रीन टाईम चेक करा की आपण किती वेळ फोन यूज करतोय. आपण सोशल मीडियावर एखादी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतोय तर ती परमनंटली कुठेही डिलीट होत नाही आहे. त्या ॲक्टिव्हिटीचा कुठे ना कुठे प्रूफ राहतोय, सर्व्हरला ह्या गोष्टी स्टोअर होत आहेत. सो कुठली हार्श ॲक्टिव्हिटी ज्या वेळेस आपण परफॉर्म करतोय तर तरुण मंडळीमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते की ह्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणं. तर ह्या गोष्टी करू नका. आणि मॅडम मागाशी तुम्ही ते इंस्टाग्राम संदर्भात सांगितलं, मुलींनी सिंगल फोटो टाकावे नाहीत आणि ग्रुपने फोटो टाकावे, याच्या मागं तुमचं काय? याच्या मागं कारण असं की जेव्हा आपण ग्रुपने फोटो अपलोड करतो तेव्हा त्यामध्ये आपल्यासोबत बाकीचे व्यक्तीसुद्धा असतात. तर आपल्या फोटोची जी मॉर्फिंग होते त्याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे जेव्हा आपण सिंगल फोटो हा अपलोड करतो तेव्हा त्या फोटोचा यूज हा इलिगल पद्धतीने यूज केला जाऊ शकतो. खास करून मुलींच्या बाबतीत हे होतं की त्या फोटोला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर अप्लाय करून वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर मॉर्फिंग करून ते एकदम अश्लील पद्धतीने यूज केले मोस्ट ऑफ द काय होतंय, AIचं जे फीचर आले त्या मुलींचे जे सिंगल फोटो आहेत ते फोटो न्यूड केले जातात आणि मुलींना थोडक्यात ब्लॅकमेलिंग केले जातं. आणि मुलींमध्ये आजकाल सोशल मीडियावर पोस्ट करायचं प्रमाण जास्त आहे. तर ते फोटो क्लिअरमध्ये असतात तर ते न्यूड केले जातात आणि ते सहज मॉर्फ होतात. कारण सोशल मीडियावर टाकताना कुणी क्लिअरच फोटो टाकतात तर फोटो टाकताना ते सहज मॉर्फ केले जातात आणि मॉर्फ केलेले फोटो न्यूड केले जातात आणि न्यूड केल्यानंतर मुलींना ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढते. तर आम्हाला त्यांना हेच सांगायचं की फोटो अपलोड करताना शक्यतो ते ग्रुपमध्येच करा, सिंगल फोटो अपलोड करू नका. नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करू की आता जे काही योजना चालल्यात महिलांबद्दल चालल्यात किंवा लाडकी बहीण योजना, PM किसानचा एक ॲप येतोय, तो फेक ॲप आहे. तो ॲप स्टार्ट होतानाच तुम्हाला वेगवेगळ्या परमिशन मागितल्या जातात. म्हणजे कुठलाही ॲप आहे, आता समजा नॉर्मल ॲप घेतलं तरी आपल्याला कॉन्टॅक्ट
परत मीडिया गॅलरी याचा परमिशन तर ॲक्सेस तर मागितलाच जातो. प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये आपले डॉक्युमेंट असतातच ना. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड, पॅन कार्ड हे डॉक्युमेंटचे फोटो आपल्या गॅलरीत असतात. आपण गॅलरीचा ॲक्सेस देतो म्हणजे आपल्या सगळ्या डॉक्युमेंटचा किंवा फोटोचाच ॲक्सेस त्यांना देतो. सो कुठलाही ॲप वापरताना तो थर्ड पार्टी आहे का, तो प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेला आहे, तो ऑथेंटिक ॲप आहे का, हे पाहा पहिल्यांदा आणि मग त्यानंतरच त्याचा यूज करा. किंवा एखादी योजना आली तर त्या योजनेचा सुद्धा जेव्हा तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी माहिती भरताय किंवा फॉर्म भरताय तर ते फॉर्म पण खरंच हीच वेबसाईट आहे का, ही वेबसाईट सिक्युअर आहे का ते आधी चेक करा आणि त्यानंतर त्या योजनेत पार्टिसिपेट शक्यतो करा. जेव्हा आपल्याला अननोन कॉल्स येतात तेव्हा आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती द्यायची टाळा. आधी विचारा तुम्ही कोण आहे, कशाला लागते, शांततेत पद्धतीने या गोष्टी हँडल करायच्या. आपल्याला जरी विचारलं, प्रेशराईज जरी केलं तर त्या गोष्टी शांततेत हँडल करायच्यात आणि नंतर तुमचे जे एज्युकेटेड मुलं मुली असतील किंवा रिलेटिव्ज असतील त्यांना संपर्क करा. जर त्यांनी सांगितलं तुम्हाला हा हे सेक्युर आहे तरच त्या गोष्टी फॉलो करा. जर तुमच्याबरोबर असा स्कॅम झाला समजा उद्या तर आज झाला की 24 तासामध्ये की 48 तासामध्ये तुम्ही एक हेल्पलाईन नंबर आहे 1930 या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या गोष्टी तुमच्याबरोबर झालेला फ्रॉड तिथं नोंदवू शकता. जर तुम्ही हा 24 ते 48 तासामध्ये नोंदवला तर तुमचे जे ट्रान्झॅक्शन झालेले किंवा तुमचे जे पैसे गेलेले आहेत तर ते पुढे पोर्ट होण्यासाठी किंवा पुढे जे ट्रान्सफर व्हायचे आहे तुमचे ते फ्रीज केले जातील. म्हणजे तुमचे एकदा पैसे गेल्यानंतर ते पैसे का होतात की पुढे ट्रान्झॅक्शन होत राहतं आणि तुम्ही जरी पोलिसांना उद्या कंप्लेंट केली, सायबर पोर्टलमध्ये कंप्लेंट केली तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे भेटणार नाही. कारण की तुम्हाला त्याचा कालावधी असतो 24 तास ते 48 तासामध्ये तुम्ही ती कंप्लेंट करायची 1930 या हेल्पलाईन. आणि आजकाल काय होते, सायबर क्राईम जर एखाद्यासोबत घडला तर लोक बोलायला मागत नाही की माझ्यासोबत असा फ्रॉड घडलाय. तर मग त्यांची चेन असते एक प्रकारे, ते चेनमध्ये ते कम्युनिकेट करतात आपल्यासोबत की हा बाबा हे माझ्या म्हणजे इकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळतो किंवा त्या साईडने आपल्याला रिस्पॉन्स स्पेसिफिक टाईपच्या मॉब करून आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. समजा आता तरुण पिढी कॉलेजचे स्टुडंट आहे, शाळेचे स्टुडंट आहे, यांच्याकडून आपल्याला परफॉर्मन्स मिळतोय बाबा, यांच्याकडून आपल्याला इंटेक मिळत आहे तर त्या असे मॉब ते स्वतः त्यांच्यात कम्युनिकेट करतात. पण तेच आपल्यासोबत जर कोणासोबत सायबर क्राईम झाला किंवा असं काही घटना घडली तर आपण सांगायला नाही मागत आणि मग 24 तासानंतर 48 तास उलटून गेल्यानंतर पोलिसांना पण ह्या गोष्टी करणं क्रिटिकल होतं की पूर्ण एवढं शोध